चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोहिमेला आणखी धार देत मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 51 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 66,14,886 रुपयांचं अंमली पदार्थ नियमानुसार नष्ट करण्यात आलं। जिल्हा न्यायालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया पार पडली। या कारवाईत सुमारे 310 किलो 340 ग्राम गांजा, 420 ग्राम MD पावडर आणि 76 ग्राम गर्द या अंमली पदार्थांचा समावेश होता। जप्त मुद्देमाल शासकीय वाहनातून नागपूर येथील बुट्टीबोरी MIDC मधील महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं नेण्यात आला। अत्याधुनिक बॉयलर प्रणालीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पद्धतीनं हे सर्व अंमली पदार्थ भट्टीत जाळून पूर्णतः नष्ट करण्यात आले। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि प्रभारी गृह उपअधीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली। जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि युवकांना व्यसनमुक्त समाज मिळावा यासाठी भविष्यातही अशाच धडक कारवाया सातत्यानं सुरू राहतील असा निर्धार चंद्रपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे।